नमस्कार, मी दिनेश दादाराव उगले, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कळंब, जिल्हा यवतमाळ। माझा मोबाईल नंबर 9405 39 15 05। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत घरगुती सोयाबीन बियाणे तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि या माध्यमातून आज बरेच शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर करून आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करत आहे। जाणून घेऊया सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी। सोयाबीन हे सरळवाण आणि स्वपरागसिंचित असल्यामुळे एकदा बाजारातून आणलेले दर्जेदार बियाणे आपण आपल्या शेतात पेरून त्यापासून पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत आपण आपल्या शेतातील उत्पादनातूनच बियाण्याची निर्मिती करू शकतो। सोयाबीन उगवणीच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असल्यामुळे बियाणे हाताळताना झालेली एखादी चूक आपल्या उगवण क्षमतेवर परिणाम करत असते। उगवण क्षमता कमी असली तर पर्यायाने शेतातील रोपे संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ शकते। हे टाळण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी ही अत्यंत महत्त्वाची ठरते। सोयाबीन बियाण्याची साठवण करताना तापमान योग्य नसल्यास 5हून जास्त पोत्याची थप्पी लावल्यास किंवा 1 वर्षाहून जास्त जुने बियाणे असल्यास उगवण क्षमता कमी येते। यामुळे बियाणे घरचे असो की बाजारातले ते उगवण क्षमता तपासूनच पेरावे। आपल्या शेतातील उत्तम दर्जाचे सोयाबीन कापणी करून 400 RPM या गतीवर मळणी यंत्रात काढून घ्यावे। या बियाण्याची चाळणी करून ते स्वच्छ करून घ्यावे व स्पायरल सेपरेटरने स्वच्छ करावे। आता या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याकरता सर्वप्रथम बियाण्याच्या पोत्यातून प्रातिनिधिक स्वरूपात 100 बियाण्याचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे। हे घेत असताना पोत्यातून सर्व भागातून ओंजळभर दाणे घेऊन त्यामधून 100 बिया वेगळ्या कराव्या। ह्या बिया घेत असताना निवडून न घेता हाती येईल ते बियाण्याचे दाणे 100 घेऊन गोणपाट पद्धतीने आपल्याला ही उगवण क्षमता तपासता येईल। सर्वप्रथम गोणपाट घेऊन हे स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून घ्यावे। भिजवलेले गोणपाट खाली अंथरून त्यावर 10च्या रांगेत 10 ओळी अशा बियाण्याच्या पेराव्या। अशा पद्धतीनं 100 दाणे आपण त्या गोणपाटावर ठेवून त्या गोणपाटावर दुसरं एक ओलं गोणपाट ठेवून त्याची गोल गुंडाळी करावी। ही गोल गुंडाळी केल्यानंतर त्याला सुतळीने व्यवस्थित बांधून घ्यावं। अशा पद्धतीची ही केलेली गुंडाळी स्वच्छ ठिकाणी कमी सूर्यप्रकाश असलेल्या साधारणतः जमिनीच्या पोटात जसं वातावरण असते असं वातावरण मिळेल या पद्धतीनं सावलीच्या ठिकाणी अंधाऱ्या खोलीत ठेवली तर फारच छान। मग हे ठेवल्यानंतर साधारणतः 3 दिवसानंतर त्याची उगवण होते। त्यामुळे 4 ते 5 दिवसानंतर आपण ती गुंडाळी उघडून पाहावी। यामध्ये जर 70 किंवा त्यापेक्षा जास्त बियाणे जर चांगल्या पद्धतीने उगवले असेल तर आपलं बियाणं हे अतिशय उत्तम आहे पेरणीसाठी असं आपण समजावं आणि शिफारसीत मात्रेमध्येच त्याची पेरणी करता येईल। जर आता 70पेक्षा कमी जर आपल्या बिया जर उगवल्या असेल तर मग अशा वेळेस काय करावं? तर 70पेक्षा कमी जर बिया उगवल्या असतात, समजा 69 बिया जर आपल्या उगवल्या असेल तर आपण अर्धा किलो बियाण्याची मात्रा पेरणीकरता जास्त वापरावी। म्हणजे शिफारसीत मात्रेत आपण एकरी 30 किलो बियाणं जर वापरत असेल तर आपल्या बियाण्यामध्ये जर 69% बियाण्याची उगवण आली तर आपल्याला 30 किलो 500 ग्रॅम एवढं बियाणं पेरणीकरता वापरता येईल। आणि यानंतर एक महत्त्वाची आपल्याला बाब लक्षात ठेवायची आहे की बियाणं पेरताना त्याला बीज प्रक्रिया अवश्य करावी। कारण बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीच्या 1 महिन्यापर्यंत आपल्याला बियाण्याला कीड आणि रोगापासून मुक्त ठेवता येतं। त्यामुळे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद।